पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः। हा 17वा श्लोक आहे। आता उत्तम पुरुष सांगायचा आहे। क्षर आणि अक्षर या पुरुषा व्यतिरिक्त असणारा हा उत्तम पुरुष म्हणजे परमात्माच आहे। तो या त्रैलोक्यामध्ये प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करणारा परमेश्वरच आहे। त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार नाही, काही नाही। म्हणजे ह्या दोन पुरुषाहून तो वेगळा आहे, म्हणूनच त्याला उत्तम पुरुष असं म्हणायचं। कालच्या झालेल्या प्रवचनामध्ये काल बऱ्याचशा प्रतीमध्ये वेगवेगळे असे खालीवर होतात श्लोक, ओव्या। पण काल एक ओवी ह्यात वेगळीच आली, एक ओवी ह्यातनं गाळली। घन अज्ञान सुषुप्ती हा फलभाव म्हणते। हे जे काही ह्यात सांगितलं त्यात ती गोवीच ह्याच्यात नाही। आता दुसरी गोष्ट काल एक काय स्पष्ट झाली की हा अक्षर पुरुष म्हणजेच ह्या संसार वृक्षाचं मूळ आहे। आता त्याच्यानंतर जे काही आहे उत्तम पुरुष त्याच्याबद्दल सध्या चाललेला विषय आहे। आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हारपती घनी अज्ञान तत्वी। आता जर काही असेल तर त्या दोन अवस्था म्हणजे काय आहे तर अन्यथा ज्ञान, जे परमात्मा सोडून असणारं ज्ञान त्याला अन्यथा ज्ञान म्हणायचं। अन्य असं असणारं ज्ञान ज्या अवस्थेमध्ये सारखं उठतं आणि लोक त्याच ज्ञानाला धरून व्यवहार करतात, हे जे काही दोन आहेत हा उत्तम पुरुष अनुभवाला आला की ते दोन्ही पुरुष नाहीसे होतात, क्षर आणि अक्षर। त्यामुळं अन्यथा ज्ञानही त्या ठिकाणी काय होतं की संपतं। आणि कुठं जाऊन संपतं तर अज्ञानाच्या ठिकाणी। अन्यथा ज्ञान अज्ञानाच्या पोटातूनच आलेलं आहे। अज्ञानाचा पोटातून जन्माला आलेलं अज्ञानजन्य। आणि ते दोन्ही त्या जशा काही अवस्था जिरल्या, म्हणजे काल आपण पाहिलं की त्या सुषुप्तीत जिरतात। सुषुप्ती म्हणजे अज्ञान, आणि तिथे येऊन थांबल्या। ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया। जैसा वन्ही काष्ट जाळोनिया स्वये जळे। आता तिथं हे अज्ञान जे आहे ते अज्ञान ज्ञानाने नाहीसं होतं। हे अज्ञान म्हणजे मूळ अज्ञान आहे। हे मूळ अज्ञान स्वतःचे स्वतः निघून गेलं नाही। आणि ब्रह्मज्ञानही आपल्याला सहजासहजी प्राप्त झालं असं नाही। ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता सत्वगुण असावा लागतो, आणि सत्वगुणानंतर ज्ञान असावं लागतं, आणि ज्ञानानं मग आत्मा कळाल्यावर ब्रह्मज्ञान होतं। पण हे सगळं करून देणारे श्रीगुरू असावे लागतात। श्रीगुरूमुळं ज्ञान प्राप्त झालं। ज्ञानानं आमच्या ठिकाणी काय अज्ञान नाहीसं झालं, आणि मग हा उत्तम पुरुष किंवा हा परमात्मा अनुभवाला आला, म्हणजेच ब्रह्मज्ञान झालं। ते ज्ञान काय करतं तर अज्ञानाला नाश करतं। ज्ञानानेच अज्ञान नाहीसं होतं। ते अज्ञान ज्ञानी बुडालिया। आता ज्ञानच तिथं उरलं, पण ज्ञानही पुढं काय आहे ते ज्ञाने कीर्तिमुखत्व केली आहे। ज्ञानही पुन्हा संपलं। कीर्तिमुख म्हणजे काय आहे की शिवालयात उंबऱ्याच्या खालच्या बाजूला जे मुख असतं त्याला कीर्तिमुख असं म्हणतात। प्रत्येक शिवालयात ते
खालच्या उंबऱ्यावर असतं. त्याचं आधी दर्शन घेऊन शिवालयात प्रवेश करायचा. जालंधर नावाचा राक्षस होता आणि त्याला नाश करण्याकरता सिंहाचं मुख घेतलेला एक निर्माण केला शंकरानं आणि त्याच्यावर सोडला. त्यानं जालंधराला खाऊन टाकलं. पण म्हणलं माझी अजून भूक काही भागली नाही, मला आणखीन खायचं आहे. तेव्हा शंकराने सांगितलं तुझं शरीर खा. आणि मग त्याचं शरीर खाल्ल्यानंतर फक्त मुख उरलं. त्याला कीर्तिमुख नाव दिलं आणि त्याला तो वर मिळाला की प्रत्येक काय आहे की ह्याच्याजवळ आल्यानंतर शिवालयात आल्यानंतर तो खालच्या उंबऱ्याला आहेच. जसं त्याने आपलं शरीर खाऊन टाकलं तसं ज्ञानानं अज्ञान संपवलं, स्वतःचं खाऊन टाकलं. म्हणजेच हे जे ज्ञान आहे ते त्या परमात्म्याच्या ज्याच्यापासून हे ज्ञान आलं होतं त्याच्या ठिकाणी संपून गेलं. जैसा वन्ही काष्ट जाळोनिया सोये जळे. जसं अग्नी पेटवला, लाकडं जळतात आणि शेवटी अग्नी विझून जातो, त्याला इंधनच काही नाही उरलं तर मग तोही संपून जातो. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देवोनी गेले. ऐसे जाणणे नीनवर उरले जाणते जे. आता याप्रमाणे काय काय प्रक्रिया झाली की आम्ही अज्ञानानं जागृती स्वप्नातला अन्यथा ज्ञानाचा व्यवहार करत होतो. आता ब्रह्मज्ञान झाल्यामुळं अज्ञान गेलं आणि त्या ज्ञानानं वस्तू दाखवली आणि वस्तूत विरून गेलं, कारण ते वस्तू स्वरूपच होतं ज्ञान. वस्तू म्हणजेच ब्रह्म. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं जाणण्याचं नाही, जाणण्याशिवाय किंवा जाणण्या व्यतिरिक्त जे उरलं आहे ते जाणणं पण आहे. म्हणजे जाणव आणि नेणणं हे दोन बाहेरचे आहेत. जाणीव नेणीव भगवंती नाही. मग तिथं काहीच नाही का, तिथं केवळ जाणीव आहे. त्या केवळ जाणीवेच्या ठिकाणी हे गेले. ते तो गा उत्तम पुरुषू, जो तृतीय हा निष्कर्षो, दोही उणी आणिकू मागीला जो. आता त्याच्याकरता या दोघाशिवाय असणारा एकूण काय आहे की मागच्या 16व्या श्लोकात सुरुवातीला सांगितलं होतं की हे दोन पुरुष आम्ही सांगतो आणि तिसरा पण एक आहे. आणि तिसरा जेव्हा उदयाला येईल तेव्हा ह्या दोघाला संपून टाकेल. तिथंच आपल्याला हे सूचित केलं होतं. तसा हा तिसरा आहे. आता ते जे आहे ते एक क्षर एक अक्षर आहे. हे दोन्ही कोण आहेत तर मायेच्या पोटातले. म्हणून त्यांच्यापेक्षा हा माया संपर्करहित आहे. म्हणून त्याला उत्तम असं काय अभिधान आलं. वास्तविक ह्या दोघांच्यामुळं उत्तम हा शब्द तिथं आलेला आहे. हा परमात्मा हा कसा आहे तो जो का तृतीय निष्कर्षू. दोन आपल्याला सांगितले म्हणून हा. मग आता काय आहे, एक क्षरपुरुष सांगितला, दुसरा अक्षर पुरुष सांगितला आणि तिसरा काय आहे उत्तम पुरुष. हा जो काही आहे तो दोही ओणी आणि कु मागीला जो. म्हणजे हे दोघं जे आहेत याच्यामध्ये काय आहे की उत्तम पुरुषाच्यामुळंच उत्तम पुरुषाचं प्रतिबिंब म्हणजे अक्षर पुरुष आणि अक्षर पुरुषाचं प्रतिबिंब म्हणजे क्षरपुरुष. आता जो काही आहे की बाकीच्या प्रतिबिंबाशिवाय असणारं मुख्य बिंबस्वरूप म्हणून दोही ओणी आणि को मागीला हा आहे म्हणून हे दोन आहेत. हा या कशाच्याही संबंधित नसल्यामुळं तो निर्विकारी आहे. सुषुप्ती आणि स्वप्ना पासोनी भव्ये अर्जुना, जागणे जैसे आना बोधाचेची. एरवी आपण पाहतो की जी काही सुषुप्ती आहे तिथं तर अज्ञान आहे. मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट झालं. आणि तिथं त्याच सुषुप्तीच्या पोटामध्ये निर्माण होणारं जे स्वप्न असतं ते स्वप्न मनुष्य जागृतीत आल्यानंतर स्वप्न खोटं होतं हे सांगायला त्याला काही दुसरं काही ग्रंथ किंवा कोणी मार्गदर्शक लागतो असं नाही. त्याची त्याला कळतं की काय आहे की हे खोटं आहे. अशा तऱ्हेनं ते दोन्ही त्या ठिकाणी झाले. पण जागणे जैसे अनाबोधाचेचे. पण जे काही आहे त्याच्यामध्ये जागृती जर काही असेल
तर तिथलं जे काही जाणं नाही ते वेगळंच आहे. कारण आपण जेव्हा जागं होतो तेव्हा काल पाहिलेलंच आपल्यापुढं सगळं परिसर असतो. पुन्हा त्याच्यानंतरच्या झोपेनंतर जागं झालो तरी तो परिसर तिथं असतोच. म्हणजे या अन्यथा ज्ञान म्हणण्यामध्ये जो काही बोध दाखवला आहे तो आमच्या ठिकाणी काय टिकणाराच झाला. जसं उदाहरण आहे की कुंभाराच्या तिथं त्यांनी गाडगं बनवलं, पण अजून भाजण्याच्या अगोदरचं गाडगं आणि भाजल्यावरचं. मग भाजण्याच्या अगोदरचं गाडग्यात जर पाणी घातलं तर ते विरघळून जाईल, पण भाजल्यावरचं गाडगं पाणी धारण करेल. तशी ही भाजलेली असल्यासारखी जागृती, हिच्या ठिकाणी जे काय असेल ते समोरचं आणि आहे हे आम्हाला वाटतच असतं. त्यामुळं लगेच्या लगे बाहेर दिसतं त्याला मिथ्या म्हणायला तयार होत नाहीत. त्याच्याकरता इथं दाखवून दिलं की तिथं जे काही आहे ते जागणे जैसे अनाबोधाचेचे. तिथं तुम्हाला ते जो काही दाखवणारा परिसर आहे, जे दृश्य आहे ते आहे अशा तऱ्हेचा बोध आमच्या ठिकाणी होतो. का रश्मी हन मृगजळा पासोनी अर्कमंडळा अफाटू ते विवेगळा उत्तमो गा. आता एकंदरीत जसं किरणं पडली सूर्याची आणि मग मृगजळ होतं, तेव्हा हे किरण आणि मृगजळ ह्या दोघांमुळं जे काही आमच्या पुढं दिसणं होत होतं, याच्या व्यतिरिक्त सूर्यमंडळ वेगळं आहे. आणि हे काय आहे, हे फक्त दुपारीच दिसतं. सकाळी सूर्य असला तरी मृगजळ नाही. मग त्यांचं जे असणं आहे त्याच्यापेक्षा अर्कमंडळ जो आहे, सूर्यमंडळ जे आहे ते अफाट आहे, विस्तीर्ण आहे. तसं ह्या दोघाशिवाय, क्षर आणि अक्षराशिवाय उत्तम पुरुष आहे तो विस्तीर्ण आहे, म्हणजे सर्व व्यापक आहे. त्या सर्व व्यापक असलेल्या उत्तम पुरुषाच्या पोटातच हे दोघं जण आहेत. म्हणून मग हे सगळा असणारा अफाटू तेवी वेगळा हा सगळा व्यापक आहे आणि म्हणून ह्याला उत्तम असं नाव येतं. हे ना काष्टीचा काष्टी होणी आनारिसा जैसा वन्नी तैसा क्षराक्षरापासून आनचितो. आता लाकडामध्येच अग्नी असतो, पण तो लाकडाहून वेगळाच आहे. त्या ठिकाणी काय आहे, त्याचं जे असणं आहे ते आहेच. म्हणजे तो जसा वेगळा आहे तसा हा क्षर आणि अक्षरापासून वेगळा आहे. या क्षराचं अक्षराचं एकमेकाशी संबंधित जरी दाखवलं असलं तरी ह्या दोघाचा त्याच्याशी काही असा दाखवण्याचा नाही, पण त्याच्याशिवाय हे नाहीत, म्हणून हा वेगळाच आहे. पै ग्रासोनी आपुली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांतीचा उदावादा एक कारणवाचा. आता जसं एकदा काय असलेली नदी आहे, नद आहे, नदी नद हे दोन नावं वेगळी. कारण जो मोठा कधीच न आटणारा विस्तीर्ण त्याचं पात्र असतं तो नद असतो. कधी कधी पात्र विस्तीर्ण नसतं, पण पाण्याची खोली खूपच असते. पाणी काय आहे की 2-2, 3-3 पुरुष म्हणजे जवळजवळ 20, 21, 25 फुटापर्यंत पाणी खोली असते. असे जे आहेत हे दोन्ही जेव्हा या कल्पांताच्या वेळेस सगळं जलार्णव होतं, एकार्णव त्याचं नाव, हे सगळं झालं म्हणजे समुद्रच सगळे एक झाले, तर नदी आणि नद ही नावं कुठं राहिली. व्यापकच एकदा उघडं झाल्यानंतर उपाधीत असणारं एवढं संकुचित कुठं दाखवायला काय राहिलं. तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आती जैसी गिळिली दिवो राती प्रळय तेजे. आता त्याप्रमाणे स्वप्नही नाही, झोपही नाही आणि जागृती नाही, तिन्ही ज्यावेळेस संपून जातं अशा तऱ्हेनं दुसरं उदाहरण दिलं की जसं प्रळय तेज निर्माण होतो तेव्हा रात्र आणि दिवस हे दोन्ही नाही. जेव्हा दिवस असतो तेव्हा रात्र नसते आणि रात्र असते तेव्हा दिवस नसतो. पण आता प्रळयाचं तेज एवढं मोठं झालं की त्याच्यापुढे हे दोन्ही नाही. तसं त्याला उदाहरण द्यायचं आहे की हे तिन्ही अवस्थेनंतर जी अवस्था निर्माण होते तेव्हा या तिन्ही नसतात ना.
मग उत्तम पुरुषाचा अनुभव निर्माण होतो तेव्हा स्वप्न झोप आणि जागृती ह्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडचं त्याचं जे आहे ते आता अनुभवणं असतं. मग एकपण ना दुजे असे नाही जे नेणी जे अनुभवू नुर्बुजे बुडाला तेथे. आता त्याच्याकरता हे एक का दुसरं? एक वास्तविक दुसरं काही नाहीच. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. पण एक म्हणायला एक ही संख्या आहे ना, त्याच्यापेक्षा ती एक म्हणायचंही काही कारण नाही. असा जो काही आहे की ज्याच्या ठिकाणी एक असलं तर दुसरं पुन्हा निर्माण होईल, पण दुसरंही नाही आणि एकही म्हणायचं नाही, अशी जी जागा आहे तिथं गेल्यानंतर दुसरं काही नाही असा त्या स्थिरतेत गेला की मग दुसरं नाही, दुसऱ्या अवस्था नाही आणि काही नाही. सर्व व्यापक असणारं जे परमात्मा स्वरूप आहे तोच तिथला अनुभव आहे. ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुष पाहे जे परमात्मा इही बोलिजे नामी. अशा तऱ्हेनं ज्याला पोचल्यानंतर दुसरं काही उरत नाही असा जो असणारा उत्तम पुरुष आहे तोच परमात्मा आहे. तो सर्व व्यापक आहे. त्यालाच सगळीकडे काय आहे की परमात्मा परमात्मा म्हटलं जातं. हा परमात्मा सर्व व्यापक आहे आणि त्या परमात्म्याच्याच ठिकाणी असलेल्या अक्षर नावाच्या उपाधीत अक्षर पुरुषाला क्षर नावाच्या उपाधीनं क्षरपुरुष झाला. हे ह्याच्याहून वेगळे नाही, त्याच्यातच आले, पण त्यांच्या ठिकाणी असलेल्या उपाधीनं त्यांना ही नावं पडली. हा काहीच नाही. जसं घट असलं की घट आकाश झाला, पण घटभंग झाल्यानंतर जसं महदाकाशच फक्त उरलं तसा हा फक्त उत्तम पुरुष हा परमात्माच उरला. परमात्म्याशिवाय तिथं काही नाही. हा कुठं होतो त्या अनुभवातला आहे. म्हणून याला परमात्मा किंवा ह्याला उत्तम पुरुष असं म्हणा. आता उत्तम पुरुष समजून द्यायचा आहे आणि जो त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी जातो त्याला दुसरं काही उरत नाही हे दाखवून दिलं. आणि आपल्याला उत्तम पुरुष म्हणजे काय तर परमात्मा आहे. तेही येथ न मिसळता बोलणे जीवित्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडीयेचा कीजे. तेव्हा आता या उत्तम पुरुषाबद्दल जर बोलायचं असलं तर जीवत्वात राहूनच बोलावं लागेल, जीवदशेतनंच. त्याच्यात मिसळल्यावर मग कसं बोलता येईल? म्हणून तिथं जे आहे तिथलं जे सांगणं आहे ते बोलणे जीवित्वे पंडुसुता. कुठं आहे तो जीवदशेत आहे तोपर्यंतच या सगळ्या गोष्टी सांगता येतील. एकदा एकरूप झाला उत्तम पुरुषाशी परमात्म्याशी एकरूप झाला म्हणजे मग सांगायला जागाच नाही ना. जसा बुडणे याची वार्ता थडीयेचा कीजे. जो बुडाला आहे ते कोणी सांगावं लागेल? काठावर असल्याने सांगायचं आहे. वार्ता म्हणजे त्याची गोष्ट कथा सांगायला जो काठावर आहे. तसं जीवदशेत आपण त्या उत्तम पुरुषापेक्षा काठावर आहेत आणि मग तो अनुभव आपल्याला काय उत्तम पुरुष आहे हे जसं सांगता येतं आणि मग त्याच्या ठिकाणची जी काही जीवदशा आहे तोपर्यंतच. एकदा त्याच्याशी सम्मिलित झाल्यानंतर जीवदशाच उरली नाही आणि त्याच्यानंतर बोलायचं काय उरलं नाही. तैसे विवेकाची काठी उभे केली या किरीटी पारावराची या गोठी करणे वेदा. त्याप्रमाणे हा जो परमात्मा आहे जो परेच्याही पलीकडे असणारा परमात्म्याविषयी जे काही कथा सांगितली आहे वेदानं ती कुठे विवेकाच्या काठावर उभा राहून विचाराच्या जाग्याला उभा राहिलेत. हे वेद याहून बाजूला आहे म्हणून त्याच्याविषयी सगळं बोलता आलं आहे. मग परमात्म्याविषयी बोलता आलं. वेदाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढं मांडल्या. ते त्याच्याहून बाजूला बाहेर उभा आहे म्हणून. जसं आता इथं कोण कथा सांगतो तर जो बुडाला नाही जो थडीला उभा आहे तो सांगतोय. तसे हे वेद अलीकडंच आहेत आणि मग विवेकाच्या काठावर उभा राहून या सगळ्या गोष्टीचं वर्णन करतात.
म्हणोनी पुरुषू क्षराक्षर दोन्ही देखोनी अवर याते म्हणती पर आत्मरूप. अशा तऱ्हेनं हा जो काही आहे ते आत्तापर्यंत आपण ज्या मागच्या श्लोकात पाहिलेलं क्षरपुरुष, त्याच्यानंतर दुसरा सांगितलेला अक्षर पुरुष, या दोन्ही शिवाय हा जो काही उत्तम पुरुष सांगितला आहे तो कसा आहे तर सर्व व्यापक आहे. या सगळा जो काही असेल त्याच्या अलीकडे हेत आणि हा सगळीकडे, म्हणून मग ह्याला पर असं नाव आलं. पर काय, ह्याच्याहून बाजूला आहेत म्हणून, आणि तोच आत्मरूप आहे म्हणजे तो आत्मा म्हणून आला. आता त्या आत्म्याचं अक्षर पुरुषामध्ये म्हणजे माया उपाधीत येणं झालं आणि ह्यानं सगळं जे काही असेल ते शरीराशी संबंध धरला म्हणून, देहाशी संबंध धरला म्हणून तो क्षरपुरुष झाला. त्याच्याहून हा वेगळा आहे. म्हणून जिथं आत्मस्वरूपता प्राप्त होते तिथं या दोन्हीचा संबंध नाही. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सूचिजे गावधारी पुरुषोत्तमो. आणि मग याच्यासाठी सांगितलं की जिथं आपण पोचल्यानंतर तो सगळ्याच्या पलीकडचा आहे म्हणून मग त्याला परमात्मा हा शब्द लागू झाला. आणि तिथं ते जे काही आहे त्यालाच आता उत्तम पुरुष नाव आलं किंवा पुरुषोत्तम असं एक नाव आलं. म्हणजे हा अध्याय जसं सांगत असताना 15व्या अध्यायाचं नाव काय होतं, उत्तम पुरुष किंवा मग पुरुषोत्तम पुरुष. मग हा पुरुषोत्तम हा कशामुळे, तर हे दोन्ही पुरुष सांगितले म्हणून हा आहे. आणि ह्या दोन्हाच्या ठिकाणी उपाधी संबंध झाला आहे, याच्याजवळ काही नाही, हा सगळ्याहून वेगळा आहे. एवढंच काय की याच्या ठिकाणी असलेलं निर्विषयत्व, याच्या ठिकाणी असलेलं निर्गुणत्व हे सिद्ध आहे म्हणून ह्याला परमात्मा, म्हणून ह्याला पर असं म्हटलेलं आहे. एरवी न बोलणे नि बोलणे जेथीचे तेथ नेणी वा जाणणे काहीच न होणी होणे जे वस्तू गा. तेव्हा आता तिथं परमात्मा स्वरूप ही एक वस्तू आहे. हे आपल्याला 13व्या अध्यायात हा शब्द आला, परमात्मा एक वस्तू असे हे सांगण्यामध्ये. तेव्हा तिथं गेल्यानंतर काही नाही. त्याला त्याच्याविषयी बोलायचं असलं तर त्याच्याहून बाजूला राहिल्यावरच बोलता येते. आणि जे काही असेल जाणणं ते जाणणं नेण्याच्या पलीकडे एकदा परमात्म्यात गेल्यानंतर नाही. म्हणून अगोदरच जाणणं जागं व्हावं अशी जी काही असणारी वस्तू आहे की जिथं गेल्यानंतर बोलणं नाही, तिथं गेलं की बोलणं थांबलं. जिथं गेलं असता काय जाणायचं आहे ह्याच्यापेक्षा केवळ जाणीव त्या ठिकाणी उरली. सोहम तेही अस्तवले जेत सांगतेची सांगणे झाले दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ. आता एकंदरीत पाहायला गेलं तर जोपर्यंत आपल्या ठिकाणी काय आहे की ह्या क्षरपुरुषामुळं निर्माण झालेला अहंभाव होता, अहम म्हणणारा जो होता तो गेला आणि ते जाण्याकरता आमच्याजवळ काय झालं होतं, सोहम आलं होतं. म्हणजे जसं मी देह आहे हे आमच्याजवळ अगदी काय पक्कं झालं आहे, पाठ आहे म्हणलं तर चालेल. पण ते जाण्याकरता मी ब्रह्म हे पाठ करावं लागलं. हे पाठांतर झालं, मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे असं एकदा आमच्याजवळ झालं की अनुभवात आल्यावर तेही अस्तावले. आता तिथे गेल्यानंतर सोहम म्हणायचं आहे काही नाही. म्हणून मग त्या ठिकाणी जर काही असेल तर अहमही गेलं आणि सोहमही गेलं. ही जी जागा आहे अहम सोहम अस्तावले, म्हणजे आता तिथे गेले की दोन्ही अस्तावले. जे तर सांगतेची सांगणे झाले, तेव्हा जे सांगायचं होतं ते त्या ठिकाणी आल्यानंतर जे सांगायचं होतं त्यातच तुम्ही बुडून गेला. आता काय आहे तिथं काहीच नाही. आणि जे पाहण्यासाठी चालला होता ते पाहावं म्हणून त्याला दृश्य ठरलं होतं. हा द्रष्टा झाला होता, पण त्या द्रष्ट्याशी द्रष्टाच एक रूप झाला. त्यामुळं द्रष्ट्याशिवाय तिथं काही राहिलं नाही. आता द्रष्टा तरी कशाला म्हणायचं, दृश्यच जरी एक रूप झालं तर मग द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ह्या दोन गोष्टी. दर्शन
मग ही जी काही क्रिया आहे ती त्या दृश्याशी द्रष्ट्यासह त्या ठिकाणी अस्तावली. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जायची ना. आता त्या ज्या काही गोष्टी त्या समजून द्यायला अशी सुरुवात केली की जसं आपण जे पाहत असतो ते पाहण्याची जागा आहे. एखादं काय आहे की आपलं मुख आहे आणि दुसरं काय आहे आपल्या मुख पाहणारा आरसा आहे. मग दोन्ही जे आहे ह्याला एक मुख आहे त्याला बिंब नाव आलं आणि आरशात जे आपलं मुख दिसतंय त्याचं नाव प्रतिबिंब. पण आपल्यापासून असा आरसा थोडासा दूर आहे. इथं बिंब उभं राहिलं तर काही अंतरावर प्रतिबिंब दाखवणारा तो आरसा आहे. मग मध्ये काहीच नाही का? हे जी काही आहे दृष्टी, या दृष्टीची प्रभामध्ये आहेच ना. ती त्याच्यात आहे म्हणूनच प्रतिबिंब दिसतं आहे. हे जसं आहे त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी जे काय आहे की तो प्रतिबिंबही शब्दाशी येत नाही आणि बिंबही शब्दाशी येत नाही. अशी जी मधली प्रभा आहे, जरी कैसे निये लाभा, मग ते जर मध्ये नसल तर प्रतिबिंब पाहिल्याचा लाभ कसा झाला असता. का घ्राणा फुला दोही धृती असे जे माझारिल्या ठाई, ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये. तेव्हा दुसरंही दाखवलं. एक वेळ काय असतं की फूल हुंगणं म्हणजे ते जवळ घेऊन नाकाजवळ घेऊन आपण काय करतो त्याचा श्वास घेतो. पण कधीकधी दूर अंतरावर असलेलं फुलाचं झाड तिथून आपल्याला काही अशी आहेत की ती लांबूनसुद्धा त्या फुलांचे बकुळीचे फुलं असलेले आहेत, पारिजातकाचे आहेत, आणखीन असं मालती वगैरे हे जे काही अतिशय फुलं सुगंधाची फुलं आहेत ते कुणाच्याही कुंपणाच्या आत जरी असली तर रस्त्यावरून जाणाऱ्याला त्याचा सुगंध येतो. मग इथं असं दाखवून दिलं की जे सुगंध घेण्याचं जे स्थान आहे आमचं ते घ्राण, आणि सुगंध कुठून आला आहे त्या फुलातून. मग घ्राण आणि फूल ह्या दोघाच्या मध्ये जे आहे तिथं सुगंध आहे की नाही? तिथं आहे. तो आहे की नाही अशी शंका नाही. तिथून इथपर्यंत आला तो सुगंधच मध्ये पसरलेला आहे. नाकाजवळ आल्यानंतर हा सुगंध आहे, हा कशाचा आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. पण मध्ये जे आहे ते मध्ये असणं आहेच. तेव्हा त्याचं जे अस्तित्व आहे, आता काय केलं, परमात्मा सर्वव्यापक कसा आहे हे सांगण्याकरता अशा तऱ्हेच्या मांडण्या आपल्या पुढं आल्या. तेव्हा याच्यामध्ये जसं त्याचं स्पष्टतेने त्यांनी सांगितलं की ते न दिसे तरी नाही ऐसे बोलू नये. म्हणून दिसत नसलं तरी हा सुगंध मध्ये नाही असं म्हणता येत नाही. तो मध्ये आहे म्हणूनच त्या फुलापासून आमच्या घ्राणापर्यंत नाकापर्यंत येऊन पोचलेला आहे. हे जसं तसं परमात्मा सर्वव्यापक आहे हे आमच्या पुढं समजून द्यायचं आहे. तैसे द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेच अनुभवे तेच पाहे रूपतया. तेव्हा या सगळ्या गोष्टी होण्याकरता ज्याला दृश्य करावं लागलं, वास्तविक तो दृश्य ज्या परमात्म्याला दृश्य म्हणून आम्ही त्याच्याकडे जातो तो परमात्माच खरा द्रष्टा आहे. तेव्हा द्रष्ट्यालाच अनुभवावं लागतं आणि हा अनुभव म्हणजे द्रष्टेपणाशी एकरूपपणा आहे. तेव्हा द्रष्टा आणि दृश्य हे जाये. दृश्य कोण आहे? तो परमात्मा आहे. द्रष्टा कशा करताय? तर जो कोणी अनुभवायला त्या तिथं जात आहे त्याच्या ठिकाणी द्रष्टा कोण झालं आहे त्याची वृत्ती, ती वृत्ती त्या दृश्यापर्यंत जाऊन सम्मिलित होईल. मग तिथं हे दोन्ही उरलं नाही ना. कारण वृत्तीच्या ठिकाणी एरवी आपल्याला माहीत झालं आहे की जेव्हा काही बाहेरची वस्तू पाहायची असते तेव्हा नुसती वृत्ती जाऊन चालत नाही, तिच्याबरोबर ज्ञान जावं लागतं. याला शास्त्रामध्ये काय वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हटलं आहे. तेव्हा इथं गेल्यानंतर कोण आहे? इथं दृश्याच्या ठिकाणीच जर काही असलेली फलव्याप्ती फक्त वृत्ती तिथं जाते आणि मग ते जे काही पाहू म्हणणारे द्रष्टापण घेतलेली वृत्ती तिथं गेली की दृश्याची एकरूप झाली
तिथं जो काय होतं फक्त अनुभव उरतो. मग त्या अनुभवाच्या ठिकाणी तिथं फक्त काय आहे की एक जाणीव राहते. कोणती? फक्त अनुभवाची जाणीव असते. त्यालाच सुख, त्यालाच आनंद असं म्हटलं जातं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. त्याबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.